आंदोलनाची सुरुवात आज होते। राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी करून या आंदोलनाला सुरुवात केली जाते। उद्धव ठाकरे आणि मनसेचे नेतेही उपस्थित राहणार। आम्ही यामध्ये सगळ्यांनाच आमंत्रित केलं आहे। हा आंदोलनाचा आज पहिला टप्पा हिंदी सक्ती जी महाराष्ट्रात लादली जाते शालेय शिक्षणात, त्या आंदोलनाचा आजचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा। आज आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पवार यांच्या सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे हिंदी सक्तीचा, त्याची होळी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका स्तरावर या अध्यादेशाची होळी करण्यात येणार आहे। आणि यात फक्त शिवसैनिकच सामील नाही आहेत, तर आम्ही त्या जिल्ह्यातली मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केलं आहे। याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होईल। हे आंदोलन आज 3 वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या अध्यादेशाच्या होळी सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे, सरकार त्याला उपस्थित राहतील आणि हिंदी सक्तीच्या विरोधाची होळी साजरी करतील। त्यानंतर 5 तारखेला याच विषयावर एक एकत्रित आणि त्या मोर्चाची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे। आज मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना प्रमुखांनी त्या तयारीसाठी शाखा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली। मराठी माणसाची महाराष्ट्र द्वेष्टांना दिसावी आणि मराठी मनगट धगधगताय पेटलेल्या या सक्ती विरोधात हे आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रद्रोही हस्तकांना दाखवल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही अध्यादेश जाळू। उद्या विधानसभा आहे, अधिवेशन आहे। अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा विरोधी पक्षाकडून चर्चेला आणला जाईल। अर्थात लोकशाही मार्गाने चर्चा आणि त्यांच्या सरकारनं होऊ दिली तर हे लोकशाहीवादी नाही। या सरकारनं सर्व स्तरावर आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये लादलेली आहे। मग ती भाषिक आणीबाणी असेल, विरोधींना दडपण्याची आणीबाणी असेल, बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, हे सगळे विषय उद्याच्या घेतले जातील। रावसाहेब, तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदी भाषा सक्ती विरोधात मोर्चा भविष्यात त्या युतीची, ठाकरे बंधूंच्या युतीची नाही होऊ शकते असे तुम्ही केलं। त्यावर आपण कसं म्हणतात की संजय या आधीचं एकही बाकी ठरलेलं नाही आणि मोर्चा पक्ष एकत्र आले तर युती होते असं नाही। आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचार, माझी किती खरी झाली भाकितामुळे ते कसे मंत्री झाले 3 वर्षापूर्वी हे त्यांना पक्का माहिती आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न नसून राजकीय आकलनाचा आहे। मेंढे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत। जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्ती विरुद्ध ते स्वाभिमानानं उभे राहिले नाही। आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो। ती पुढे शरणागत करणारे उदय सामंतांसारखे सगळे सहकारी आहे। प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे, ह्या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही। तुम्ही तुमचं राजकारण, तुम्ही महाराष्ट्र द्वेषापोटी एकत्र आलेला आहात, मराठी द्वेष्टा एकत्र आले। आम्ही मराठी आणि महाराष्ट्रातून एकत्र येतोय, त्याच्यामुळे रावणांना रामराज्यात येणारच जे आहेच। उदय सामंतांनी त्यात त्यांचं हित आहे।
अमराचा व्यवहार नाहीये, मराठी भाषेचा व्यवहार आहे. रावसाहेब, अजित पवार असं म्हणत आहेत की मोर्चा निघूच नये, प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे जी सक्ती आहे हिंदी भाषेची त्याबद्दल सरकारही विचार करत आहे. कोणी मोर्चा काढावा, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं येऊ नये, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये कोणी नाक खुपसू नये. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात, डोमकावळे, त्यांचा हा संबंधच नाही, नाही. आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार तर आम्ही त्याचं स्वागत करू. ही महाराष्ट्राची भूमिका आहे. 11 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे, आम्हाला ही सक्ती मान्य नाही. आणि ही लोकभावना मराठी हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं. नाही, पण समजा जर हिंदी सक्तीचा विरोध राज्य सरकारनं मागे घेतला तर अशा वेळेस जे ठाकरे बंधू निमित्त येणार होते महाराष्ट्राच्या जनतेला, त्याचं मग काय, म्हणजे ते कसं मग पुढे पाहायला? हे पहा, हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचं. तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही. या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी आंदोलनाचा निर्णय घेतला. या जे सगळं आलेलं आहे, या त्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, बरं का. हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. 2 पक्षांमध्ये आणि 2 कार्यकर्त्यांमध्ये उत्तम सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही. बरोबर म्हणता आहात की मराठी भाषा अस्मिता निघणारा मोर्चा हा येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची असू शकते, दृष्ट्या युतीची नांदी असू. ही फक्त 2 ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असं मी म्हणत नाही, तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे. हे तुम्ही की मराठी संघटन, मराठी संघटन ठाकरेंनी उभं केलं या महाराष्ट्रात. जगातला माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब केला, त्याला तडे देण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे, फडणवीस वगैरे लोकांनी केलं. तो मराठी माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एक होणार असेल तर त्याचं स्वागत मराठी मीडियानं सुद्धा करायलाच हवं. काय एकीकडे शासन होळी केली जाते तर दुसरीकडे भाजप देखील महाविकास आघाडीच्या होळी करणार आहे. असा कोणता शासन निर्णय असतो की त्यांनी मला पाठवून द्यावा. आम्ही जो शासन निर्णय काढलेला आहे त्याची होळी करतोय, बरोबर आहे. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये हे झोपले होते का? मग नवीन आदेश का? पहिला होता, जर होता मग नवीन आदेश काढण्याची गरज. हे मूर्ख आहेत का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का? काय झालं यांच्या डोक्यामध्ये? काय नासकी बटाटे भरलेले आहेत काय सरकारच्या? काय बोलतायत ते? त्यांना कळते काय ते काय बोलतायत ते? जर पहिला आदेश काढला होता, जी आर कोणी काढत नाही. मी काय शासनात कधी नव्हतो, पण मला कसं चालतंय माहिती आहे. गेली किमान 25 वर्ष मी संसदेमध्ये आहे. आम्हाला माहिती आहे शासन कसं चालतं, आमचं कसं चालतंय आणि तुमचं कसं चालवत आहे. आमचं शासन चाललं आणि तुमच्या राजकारणातलं. बोले आप बोलिये. पक्ष प्रवेश आहे, मग असू द्या ना, ते त्यांचं ते बघतील ना. तर तुम्हाला काय पडले? कोण विलास शिंदे? मला माहित नाहीत ते. हिंदी भाषा सक्ती आज मुंबई महाराष्ट्र पूरे आंदोलन की शुरुआत है. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने आंदोलन शामिल हो. किस तरह से आंदोलन होगा और मोर्चा की भी घोषणा हो चुकी है. देखिए 5 तारीख को हिंदी जबरदस्ती यहाँ प्राइमरी एजुकेशन में करने जा रहे हैं, प्राथमिक स्कूलों में. उसके खिलाफ तो उद्धव जी और राज ठाकरे एक साथ एक बहुत बड़ा आंदोलन और मोर्चा निकालेंगे. लेकिन आज जो गवर्नमेंट रेजोल्यूशन है, सरकार का आदेश है उस बारे में, हिंदी जबरदस्ती का,
आदेश को हम जलाएंगे। महाराष्ट्र में शिवसेना का यह आंदोलन चलेगा, डिस्ट्रिक्ट लेवल पर, तालुका लेवल पर, तहसील लेवल पर। हमारे हजारों शिवसैनिक उस आंदोलन में शामिल होंगे, उसकी होली करेंगे। मुख्य कार्यक्रम मुंबई में है, आज़ाद मैदान, ऐतिहासिक हिस्टोरिक आज़ाद मैदान। आज हम उस आदेश की होली करेंगे, जलाएंगे और शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे इस मुख्य समारोह में उपस्थित रहेंगे और इस आदेश को अग्नि देंगे। नहीं राव साहब, आंदोलन के माध्यम से हम ये मान लें कि भविष्य में राज ठाकरे, उद्धव ठाकरे, इनका पॉलिटिकल अलायंस भी हो सकता है। इस आंदोलन में एक राजनीतिक आंदोलन में था ना, आप उस पॉलिटिकल अलायंस नहीं मानते क्या? दो पार्टी है, एक विचारधारा है मराठी अस्मिता की, मराठी माणूस के कल्याण की, वो एक साथ एक आकर मराठी माणूस और मराठी भाषा के लिए एक आंदोलन में एक साथ चलने वाले हैं। मतलब उसका अर्थ क्या है? ये पॉलिटिकल अलायंस है। थैंक यू। नहीं राव साहब, आने वाले नगर निगम चुनाव में सेना और मनसे साथ चुनाव, क्या पॉलिटिकल अलायंस नगर निगम चुनाव के लिए हो सकता है? बात ऐसे है, राज ठाकरे जी ने इस बारे में एक आह्वान किया था हमारे लिए, शिवसेना के लिए, और तुरंत माननीय उद्धव ठाकरे जी ने उसको हाँ कहा, सकारात्मक पॉजिटिवली उनको कहा है कि जी हाँ हम तैयार हैं। उड़ीसा में यात्रा के